तर सध्याच्या घडीला लाडक्या बहिणींच्या मनात पडलेला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता हा कधी येईल। कारण या अगोदर जे हप्ते येत गेले ते हप्ते फार उशिरा येत गेले, त्या हप्त्यांना फार विलंब होत गेलेला आहे। जानेवारीचा हप्ता सुद्धा वेळेवर आलेला नाही, त्यानंतर फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा वेळेवर आलेला नाही। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जो मार्च महिन्याचा हप्ता आहे, जो येणारा जो हप्ता आहे तो वेळेवर येणार काय आणि 2100 रुपये येणार काय, याच संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब कोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या त्यांना मागच्या वेळेस जो काही विलंब झाला फेब्रुवारीचा हप्ता यायला, तर त्यावेळेस राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू होतं आणि त्या कारणाने विलंब झाला असल्याची माहिती समोर येत आहे। तर आता अधिवेशन हे संपलेलं आहे आणि त्या अधिवेशनादरम्यान राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींसाठी, लाडकी बहीण योजनेसाठी पुढच्या 1 वर्षासाठी तरतूद ही केलेली आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत होते की लाडकी बहीण ही योजना बंद होते की काय, कारण विलंब होत असल्या कारणाने लाडक्या बहिणींची शंका ही वाढत चाललेली होती, पण आता त्यांना निष्काळजी राहण्याचं काम आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही। पुढच्या 1 वर्षासाठी लाडकी बहीण योजनेसाठी जो लागणारा निधी आहे त्या निधीची तरतूद या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। तर प्रश्न असा येतो की जो काही हप्ता वाढीव येणार होता लाडक्या बहिणींना, निवडणुकीच्या अगोदर, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर 2100 रुपये करू, 1500 रुपये मानधनात वाढ करून 2100 रुपये इतकी करू। तर आता येणारा जो हप्ता आहे तो 2100 रुपये येणार का, जो मार्चचा महिना असेल, जो मार्चचा हप्ता असेल तो 2100 रुपये येईल का, याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। आणि या संदर्भातली माहिती मी सुद्धा वरिष्ठांकडून काढण्याचा प्रयत्न करतच आहोत। पण आपली तर आता अशी इच्छा असणार आहे की 2 वर्ष निघून गेलेले आहे निवडणुकीला आणि सरकारने आता आपलं आश्वासन हे पाळायला पाहिजे आणि 2100 रुपये द्यायला पाहिजे। यावर तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये स्पष्ट करायला नक्कीच विसरायचं नाही। त्याच सोबत माझ्या मते हप्ता हा वेळेवर यायलाच पाहिजे, त्याहूनही अधिक हप्ता येण्याची एक तारीख जाहीर करायला पाहिजे आणि त्याच तारखेवर हप्ता हा यायला पाहिजे। कारण लाडक्या बहिणींना ताटकळत बसायची वेळ नसली पाहिजे, हे राज्य सरकारची जबाबदारी आहे। कारण याच लाडक्या बहिणींच्या जोरावर, याच लाडक्या बहिणींच्या बळावर राज्य सरकार हे प्रत्येक वेळेस मुसंडी मारत आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांना चांगला रिझल्ट मिळत आहे। तर त्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींवर लक्ष द्यायला पाहिजे। यावर तुमचं मत काय हे नक्की स्पष्ट करा। माझ्या मते पुढचा हप्ता तुम्हाला 1500 येईल, त्याच्यानंतरचा जो काही हप्ता असेल तो 2100 रुपये येण्याची शक्यता आहे आणि लवकरच मार्च महिन्याचं वितरण व्हावं हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओ मार्फत सरकारला विनंती करणारच आहोत। आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।